मी आलेली आहे पुण्यात आणि पुण्यात आल्यानंतर दगडूशेठचं दर्शन आणि तुळशीबाग ह्या 2 गोष्टी तर व्हायलाच हवे. जोपर्यंत आपण ह्या गोष्टी करत नाही, तोपर्यंत पुणे फिरल्यासारखं वाटत नाही. तुळशी मार्केटमध्ये तर आलो होतो, पण दगडूशेठला प्रचंड प्रमाणात गर्दी होती. मग काय बाहेरून दर्शन घेतलं आणि व्हिडिओ न करताच पुढे सरकले. आणि इथे आल्यानंतर ना इतके छान-छान इथे ब्लाऊज पीस, ड्रेस पीस सगळं इतकं छान होतं ना, कारण की तुळशी मार्केट म्हटल्यानंतर इथं सगळ्याच वस्तू मिळतात, नाही का? आणि इथे इतकी प्रचंड गर्दी होती आणि आज संडे असल्याकारणाने खूप गर्दी होती. आणि आमचे लेकरं पण आमच्यासोबत होते आणि लेकरं सोबत असले की आपली शॉपिंग ही होतच नाही, कारण की त्यांचं तुळशी मार्केट म्हटलं की आपल्याकडे वेळ भरपूर असायला हवा आणि आपल्याकडे जर वेळ असेल आणि भरपूर बार्गेनिंग करायची सवय असेल ना आपल्याला, तर आपली ती सवय ना यावेळी खूप फायद्याची ठरते. बार्गेनिंग करणं ही एक कलाच आहे आणि ती कला प्रत्येकाला जमेल असं नाही, कारण की ही कला माझ्यात नाही आणि मला बार्गेनिंग अजिबात करता येत नाही. आता हे जे तोरण आहे ना इथे खूप सुंदर होते आणि हे जे तोरण आहे ना मला प्रचंड आवडले होते. मग मी काही न विचार करता घेऊन घेतले, कारण की गणपती असतात, महालक्ष्मी असतात, काही सणवार असतात, तेव्हा हे जे तोरण आहे ना दरवाजाला लावल्यानंतर घराची शोभा वाढते. आणि त्याने बबल स्टिकने हे जो विक्रेत्यानं तो छान असे बबल सोडत होता आणि आदिराने मी याचा मस्त असा आनंद घेतला, कारण की एवढं ऊन आणि या उन्हामध्ये असे बबल सुटत ते फार छान वाटत होतं पाहायला. आणि पुढे आल्यानंतर ना हे जे टॉप आहेत ना 150-150 रुपयाला मिळत होते आणि याची जी कपडा आहे तो कॉटनचा होता आणि छान वाटत होतं पाहायला. पण म्हटलं चला, मला तर काही घ्यायचे नव्हते म्हणून मी ते स्किप केले आणि पुढे निघाले आणि इथे ना खूप सुंदर सुंदर नेकलेस होते. आता जे ट्रेंडिंगला नेकलेस आलेले आहेत ना, ते सगळे जे नेकलेस आहे तुम्हाला तुळशी मार्केटमध्ये ना पाहायला मिळतील. पण या नेकलेसची जी प्राईस तुळशी मार्केटमध्येच आहे, पण काही काही ठिकाणी ना फिक्स रेट असतात, जे की अजिबात ₹1 कमी करत नाही. तसे या नेकलेसमध्ये ना भरपूर नेकलेसची जी व्हेरायटी ना ती प्रचंड प्रमाणात होती आणि खूप मस्त याची व्हेरायटी पण छान होती आणि त्याची फिनिशिंग पण छान होती. आणि इथे ना मी आदिराला एक घेऊन दिलेली होती स्टिकवाली बँगल्स, जी की खालीवर होत होती आणि इथे ना भरपूर अशा बँगल्स आणि नेकलेस वगैरे होतेच. त्याच्या साईडला हे चपलांचे दुकान होते आणि इथे आल्यानंतर आमच्या मंजिरीची जी मग तिला क्रॉक्स घ्यायचे होते. आम्ही तिला क्रॉक्सच घेऊन दिले, कारण आजकालच्या मुलांना क्रॉक्स घालायला खूप आवडतात आणि मग तिने पण क्रॉक्स घेतले. मग काय थोडीशी ही शॉपिंग करायची म्हटल्यानंतर ना कोणता नेकलेस घेऊ याच्यामध्ये मी खूप कन्फ्यूज झाले, कारण की इतकी सुंदर सुंदर नेकलेस होते आणि ट्रेंडिंगचे असल्यामुळे ना सगळेच नेकलेस एकापेक्षा एक होते. म्हटलं चला आपण पण एखादा घेऊयात. पण मग काय आपले मुलं जर आपल्यासोबत असले ते आपल्याला अजिबात घेऊ देत नाही, कारण की आपण त्यांना काही घेऊन देत नाही ना. तसंच माझ्यासोबत पण आज झालं होतं. आदिराला मी सांगत होती, हो मी घेऊन देते, मी घेऊन देते. मग आदिराने पण मला तसंच केलं, मम्मा जोपर्यंत तू मला घेऊन देत नाही तोपर्यंत तू अजिबात काहीच घ्यायचं नाही. मग काय मी काहीच न घेता पुढे सरकले. कृषी मार्केटमध्ये ना बार्गेनिंग होते, पण काही काही ठिकाणी ना फिक्स रेट असतात, त्याच्यामुळे काही ठिकाणी बार्गेनिंग अजिबात होत नाही. पण जर ज्या ठिकाणी बार्गेनिंग होते ना त्या ठिकाणी बार्गेनिंग ही करायलाच हवी. आणि गणपती बाप्पा हे ना तुळशी मार्केटमध्ये विराजमान झालेले आहे आणि या बाप्पाचं दर्शन हे इथे आल्यानंतर तर घ्यायलाच हवं, नाही का? मी आणि अजून मस्त असं दर्शन वगैरे घेतलं. मी सगळ्याचं दर्शन वगैरे झालं आणि पुढे आल्यानंतर ना ह्या बँगल्स होत्या. ह्या बँगल्स ज्या आहेत ना कॉपरमध्ये होत्या, म्हणजे गोल्ड पॉलिश होती त्याला आणि इतक्या सुंदर होत्या ना, खूप छान होत्या. ह्या ₹250 मिळत होत्या आणि ह्या ज्या हिरव्या बँगल्समध्ये आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा अप्रतिम आपला जो बँगल सेट आहे ना तो तयार होतो. आता इथे ना खूप छान हेअर ॲसेसरीज पण होत्या आणि इथे ना नाकातल्या ज्या नथ असतात ना त्या खूप मस्त होत्या. एक आपण पारंपरिक वेशभूषा करतो, म्हणजे पातळ वेअर करतो ना, त्यावेळेस आपल्याला लागणाऱ्या ज्या नथ वगैरे असते, बुगडी वगैरे असते ना, ते सुद्धा तुम्हाला तुळशी मार्केटमध्ये सहज मिळून जाईल. इतक्या सुंदर वस्तू इथे अवेलेबल असतात. तुळशी मार्केट ना खूप फेमस का आहे हे मला खरंच कळलं आहे आज, कारण की प्रत्येक गोष्ट या तुळशी मार्केटमध्ये ना मिळते. ती बॉईजची असू देत किंवा गर्लची. लक्ष्मी हार हे सगळे जे नेकलेस आहेत ना तुळशी मार्केटमध्ये ते तुम्हाला ना रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात. आता इथे ना हे कॉपरचे आणि रोज गोल्डचे मंगळसूत्र जे आहेत ना ते खूप सुंदर होते, पण त्याची रेंजसुद्धा आहे ना तशीच होती. आता समोर आल्यानंतर ना ह्या ज्या गोल्ड पॉलिशमध्ये ना खूप सुंदर सुंदर व नेकलेस होते आणि मला ना खूप आवडला होता. हे साऊथ इंडियन जेव्हा आपण लूक करतो ना त्यावेळेस खूप सुंदर दिसतात आणि संपूर्ण मार्केटमध्ये ना तुम्हाला हेच नेकलेस पाहायला मिळतील. आणि आत्ता जे मागच्या वर्षीचा जो चंद्रहार होता, आता त्याची जी प्राईज आहे ना ती फार कमी झाली. ते फक्त ₹100 मिळत होते आणि आत्ताच्या ट्रेंडिंगमध्ये ना आता जो मोतीवाला हार आहे ना त्याची प्राईस जी आहे ती फिक्स रेटची होती. आता इथे ना हे आरीवर्कचे जे ब्लाऊज आहेत ना खूप मस्त होते. इथे तुम्हाला स्टिचसुद्धा करून मिळत होते आणि इथे तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा मिळत होते. खूप छान छान इथे व्हेरायटीज आलेल्या होत्या आणि ब्लाऊजची डिझाईन असू देत किंवा मग पर्सची डिझाईन असू दे, सगळं काही तुळशी मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. एकाच मार्केटमध्ये सगळं शॉपिंग जी आहे आपल्याला करायला मिळते. आणि संपूर्ण जो वेळ आहे ना आपला, सकाळी जर तुम्ही आलात ना 11 वाजता तर तुमचे 9 कधी वाजतात हे आपल्याला अजिबातच कळत नाही. फक्त तुम्हाला ना इथे ना वेळ द्यायला हवा आणि
जर भरपूर काही तुम्हाला खरेदी करायची असेल ना, भरपूर असा खिसा भरलेला हवा, मगच तुमची शॉपिंग जे ना मनासारखी होते. तुम्हाला काय वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चपलांची पण वेगवेगळी व्हेरायटी पाहायला मिळते, लहान असू देत किंवा मोठे असू देत. मुलांची पण तशीच. आणि इथे ना खूप सुंदर सुंदर आता ड्रेससुद्धा आलेले आहेत. पूर्ण ड्रेस सेट जो आहे तो इथे अवेलेबल होते. इथे दुपट्टा सेटसुद्धा होतात आणि पॅन्ट आणि कुर्तासुद्धा इथे अवेलेबल होते. आणि लहान मुलांचे तर विचारूच नका, खूपच सुंदर सुंदर जे ड्रेस आहेत ना इथे अवेलेबल होते. कॉटनचे फ्रॉक असू देत किंवा मग वेस्टर्न असू द्यात, इथे सगळं तुम्हाला एकाच छताखाली मिळेल. आणि इनरवेअर असू देत किंवा बाहेर बाकीचे जे फॅन्सी गाऊन असू देत, साड्या असू देत, हे सुद्धा तुम्हाला तुळशी मार्केटमध्ये मिळून जाईल. आता हे ना सगळ्यांचंच फेवरेट असतं ते म्हणजे मका. हे जे बॉईल केलेली मका असतात ना, म्हणजे स्वीट कॉर्न, ते खायला खूप छान लागतात, मस्त लागतात. तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे ना एक आतमध्ये एक छोटंसं मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये संपूर्ण तुम्हाला इतके वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळे कुर्ता सेट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि लग्नसराई म्हटली तर ह्या तुम्हाला ना जे हळदीचं ताट असते हे पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि याची जी रेंज आहे ना 150-250 अशी होती. आणि हे जे आहेत ना हे पण खूप सुंदर सुंदर होत्यात. आणि ही जी साडी आहे ना ती पण छोट्याशा घडीमधली साडी इथे अंकल विकायला होते. आणि माझं ऑल टाईम फेवरेट म्हणजे गरे. मला गरे प्रचंड आवडतात आणि गरे म्हटलं की मला पुणेच आठवतं. आता इथे मी मार्केटच्या बाहेर आलेली होती आणि इथे एक होलसेलचं शॉप आहे जिथे आम्हाला थोडीशी खरेदी करायची होती. आणि तिथून हा संपूर्ण तुळशी मार्केटचा एरिया जो आहे ना असा दिसत होता. इथे भरपूर काही वेगवेगळी शॉप आहे, होलसेलची शॉप आहे. फक्त तुम्हाला जर तुळशी मार्केटमध्ये जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि बाहेरचे जर तुम्हाला शॉप माहिती असतील ना होलसेलचे, तर तुम्ही तिथे सुद्धा शॉपिंग करू शकता. तिथे फार कमी रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि तुळशी मार्केटमधले शॉपिंग झालेली होती आणि आम्ही तुळशी मार्केट सोडून आता बाहेरच्या साईडला निघालेलो होतो. आणि इथे आल्यानंतर ना ताईला ना एक दिवा घ्यायचा होता महालक्ष्म्यांसाठी, तोच आम्ही घेण्यासाठी या शॉपमध्ये आलेलो होतो. आणि इतकी सुंदर सुंदर दिवे इथे अवेलेबल होते. आता त्याचा व्हिडिओ मी काढू नाही शकले. आणि इथे आल्यानंतर ना भरपूर शॉपिंग झाली. आणि तुम्हाला तुळशी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.